त्यांच्यापासून काही गोष्टी पाहिजे असतील, त्यांना करायच्या असतील तर त्याला आमच्याकडे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. काही नेते बोलतात की आमच्याकडे व्यक्ती स्वातंत्र्य, आमच्याकडे लोकशाही आहे, त्यामुळे त्यांनी बोललंही पाहिजे. बाळासाहेबांचा राजीनामा तुमच्याकडे आला नाही, पण पक्ष सचिवाकडे त्यांनी दिला का? म्हणून मला कुठली गोष्ट माहिती नाही माहिती ते कशाला हो म्हणून. हा त्यांचा वाढदिवस आहे, तुम्ही पण आनंदानं साजरा करा असं माझं मत आहे. तुम्ही हा संपूर्ण वाद मिटवण्यासाठी बाळासाहेब थोरात वरिष्ठ काही नेते यांची भेट घेणार का प्रमुख म्हणून महाराष्ट्रातील काय बोललो की कार्यकारिणीचीच बैठक आम्ही बोलवलेली आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे, तिची रणनीती आम्हाला करायची आहे आणि त्याच्यासाठी कार्यकारिणीचीच बैठक बोलवलेली आहे. त्यामुळे अजून तुम्हाला फार काळजी वाटतं, तुम्हाला असं वाटतं की चांगली 10 तारखेला आहे की काँग्रेसमध्ये आणखी गळती लागेल आणि त्या पद्धतीने शिवसेनेचं झालं तसं काँग्रेसचं असं त्यांचा दावा आहे. माझं काँग्रेस पक्षाला संपवायचा त्यांचे नेते नरेंद्र मोदी अमित गुमखालीकर काँग्रेस मुक्त भारत करायला ते निघालेले होते. या काँग्रेसनं यांना हिमाचलात कसं, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तिथं, त्यांचे आहेत की नाही मला माहिती आहे, यांचे राष्ट्रीय अध्यक्ष तिथंच आहेत असं मला माहिती आहे. त्या हिमाचलमध्ये हे आपलं हिमाचल टिकू शकले नाही. मला त्यांच्याबद्दल फार काही बोलायचं नाही. भाजपला तर कसं आहे, त्यांना या एवढ्या गर्दीत ते चकट घालूनच मिळतात. त्यांचं काय कवच आहे त्यांचं मला माहिती नाही. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल फार काही प्रतिक्रिया. मला जनतेची काळजी काँग्रेसला आहे. जनतेचे प्रश्न घेऊन लढणं, कारण की LICचे पैसे गायब झाले, बँकातले पैसे जनतेचे गायब झाले, ती काळजी नसेल भाजपला, महागाईची काळजी नसेल, त्यांना हे प्रश्न संपले असतील तर तो त्यांच्यासाठी लकलाभ आहे. बेरोजगारी हा त्यांचा प्रश्न असेल तर त्यांनी नसेल, त्यांना बेरोजगारी संपली आहे देशातली, त्यांचं असेल तर काँग्रेस लढतंय. कारण की आज तरुण आत्महत्या करतोय, येणारी आमची पिढी आज अडचणीत झालेली आहे, ही लढाई काँग्रेसची आहे. त्याच्यामुळे भाजप काय बोलतो त्याच्याकडे आम्हाला लक्ष करायचं नाही, आमचा तो प्रश्न. राहुल गांधी पाठीशी असल्याचं बोलतो. एक बघा, हायकमांड या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन आहे, त्याच्यामुळे मी भारतीय प्रतिक्रिया हायकमांड घेतात. त्याच्यामुळे मला जी जबाबदारी आहे ती पक्षाने मला ती दाब योगेश बुमखालीकर, त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टीकडे, या राजकारणाकडे लक्ष द्यायचं. मधून काँग्रेसने निवडणुकी होता, अपक्ष उमेदवारी भरला बाळासाहेब दावेकर यांनी. मला जवळपर्यंत खूप सारे पिक्चर्स क्लिअर होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आमची काळजी फार काँग्रेसची मीडियाला आहे, भाजप मीडियाला जास्त आहे. त्यामुळे मला त्या विषयावर आत्ता चर्चा करायची नाही, कारण की ज्यावेळेस ग्रॅज्युएट मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघामध्ये काँग्रेसच टार्गेट होतं, अगदी जनतेने काँग्रेसला वोट दिला. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला जेवढं चालवा. माईक खाली कर ना, तुषार माईक खाली कर, योगेश माईक खाली कर. मला कुठलीही माहिती नाही त्याच्यामुळे. योगेश, मला बाळासाहेबांचा वाढदिवस आहे हे माहिती आहे, म्हणून त्यांना मी शुभेच्छा दिल्या, त्यांना ट्विट इसकी शिकायत उन्होंने हाईकमान को की और इस्तीफे की उनकी बात सामने आ रही है. देखो, मुझे ये सब इशू का मेरे पास कोई समझ नहीं है और मेरे को कांग्रेस की विचारधारा को आगे ले जाकर कांग्रेस को विचारधारा को जिताना है पब्लिक, वो काम मैं कर रहा हूँ. और मुझे कौन क्या राजकारण कर रहा है ये राजकारण में मुझे नहीं पढ़ना है. मैं एक आम आदमी हूँ, मैं किसान हूँ और सामान्य आदमी हूँ, और इसलिए मुझे ये सब राजनीति में नहीं पढ़ने का है. मैं सरलता से इस राजनीति में आया हूँ, लेकिन मैं आपको ये अच्छा समझता हूँ कि मुझे बहुत सारी चीज़ें राजनीति सीखने मिली. ये पदवीधर चुनाव के बाद ये सब चुनाव में मुझे बहुत सारा सीखने मिला, जो राजनीति मुझे आज तक मैंने नहीं किया था, वो राजनीति मुझे सीखने मिली. लेकिन मैं इस तरह की गलती राजनीति कभी नहीं करूँगा. बढ़ गई है क्या बताएंगे? आपने कल देखा होगा कि अशोक चौहान जी, सुशील कुमार सिंह जी और पृथ्वीराज चौहान साहब, ये सब मेरे साथ फॉर्म भरने के लिए थे. अब तुम कौन सा बूट कर रहे हो, क्या कर रहे हो, मीडिया बूट कर रहा है कि मुझे बूट कर रहा है, मुझे पता नहीं. बालासाहेब थोरात बालासाहब की तबीयत ठीक नहीं है. सर, बालासाहेब थोरात को मनाने की कोशिश करेंगे, क्या उनसे संवाद करेंगे, जो उनकी नाराजगी दूर करने के लिए बैठक का बुला रहे हैं? बिल्कुल, मैंने कहा कि वो हमारे नेता है और हमारे मैं खुद विधायक हूँ,
और वो हमारे मंत्रिमंडल के हमारे नेता हैं और वो नेताओं का अगर कुछ गलत करनी हो तो उनसे बात करने में हमको कोई तकलीफ नहीं है। और इसलिए 15 तारीख को कार्यकारिणी की बैठक हमने बुलाई है और उसमें ये जो है वो कार्यकारिणी का इशू नहीं है, ये जो तुम लोग उसको हवा बना रहे हो। कार्यकारिणी का इशू हमारा ये इलेक्शन पर है, उसमें हमारे पूरे विधायक को हम उसमें जवाबदारी देने वाले हैं। आने वाले पूरे आगे जो स्थानीय स्वराज्य संस्था के चुनाव आ रहे हैं उसके बारे में चर्चा होने वाली है। राहुल जी की पदयात्रा में जो भारत यात्री महाराष्ट्र से चले थे उनका सत्कार है, हमारे जो 2 विधायक चुन के आए उनका सत्कार है और ऐसा एक कार्यक्रम हमने रखा है और उसमें ये सब चीजों की चर्चा अडानी को लेकर जिस तरह से देश में माहौल खराब हुआ, क्या अडानी ने खराब किया है, नरेंद्र मोदी के मित्रों ने खराब किया है, देश की जनता के पैसे रोज लूट रहे हैं। जीएसटी जैसे कंपल्सरी टैक्स लाकर राहुल जी यही कहते थे कंपल्सरी टैक्स, आज रोज जीएसटी आज कंपल्सरी टैक्स बन चुका है। आम आदमी को महंगाई का सामना करना पड़ रहा है, आम आदमी से पैसा वसूला किया जा रहा है और उनके मित्रों को दिया जा रहा है। वो रोज अमीर बनते जा रहे हो और मध्यम आदमी और गरीब आदमी रोज बर्बाद होते जा रहा है। और इसलिए ये लड़ाई हमारी है। और आज आज़ादी के बारे में लोग आम आदमी क्या बोलते हैं कि मैं देख रहा था कुछ सोशल मीडिया पे, आप पता नहीं को जानते हैं कैसे, आपके जैसे मीडिया ने लोगों को पूछा, हाँ वो डाकू लुटेरा, ऐसी इस तरह से एक अच्छा औद्योगिक समाज अपने देश का हर एक व्यक्ति जो अपने मेहनत से बड़ा हुआ है सामने लगता था, लेकिन अब आम आदमी के बारे में देश की मोदी की सरकार की वजह से अदानी जैसे आदमी को भी बदनाम होना पड़ रहा है। बड़ा एक प्रश्न जनता के सामने आया है और कांग्रेस उस सवाल सब पूछ रहे हैं कि LIC को पूछ रहे हैं। कल हमने LIC के सामने आंदोलन किया, बैंकों के सामने आंदोलन किया। हम सवाल पूछ रहे हैं कि भाई कितना पैसा दिया, कौन से कागज के आधार से दिया, वो पूछने का अधिकार हमें है और हम पूछना चाहते हैं, लेकिन बैंक और LIC वो बात बताने को तैयार नहीं है एक्चुअली। और ना लोकसभा में भी आपने देखा होगा कि राहुल गांधी जी हो, सोनिया जी हो और राज्यसभा में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी हो, सरकार को सवाल पूछ रही है, लेकिन सरकार अपने मित्रों के पापों को छुपा रही है, जनता के पैसे को बर्बाद कर रही है। कांग्रेस ने वहां पर जॉइंट पार्लियामेंट कमेटी मांगी है, इस इश्यू पर सरकार तैयार नहीं है चर्चा करने को। लोकसभा और राज्यसभा बार बार बंद होते जा रही है। इस तरह से देश में एक अलग तनाव पैदा हो चुका है। एक तरफ चीन ने हमारे देश की कई सीमाओं पर कब्जा कर चुका है, उसके बारे में भी नरेंद्र मोदी की सरकार भी बात करने को तैयार नहीं है और ये सब देश के सामने बड़े। तर बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे। या घडीची सर्वात मोठी बातमी काँग्रेसच्या गोटातून समोर येते ती म्हणजे बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलाय। नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हा वाद आता विकोपाला गेलेला आहे। काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता विकोपाला गेल्याची माहिती कळतीये। दिल्ली हायकमांड काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। थोरात यांनी हायकमांडला पत्र लिहून थोरात यांनी ही माहिती कळवलेली आहे, त्यामुळे आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। थेट जाऊया चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। चेतन, मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलाय, काय माहिती कळतीये सविस्तर? नक्कीच तेजस, बाळासाहेब थोरात जे विधिमंडळाचे गटनेते होते, काँग्रेसचे स्वतः माजी महसूल मंत्री राहिलेले आहेत आणि प्रदेशाध्यक्षही राहिलेले आहेत, त्यांनी आपल्या विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे। जरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता थोड्या वेळापूर्वीच माहिती दिली असली की या संदर्भातील कुठलीही माहिती माझ्याकडे नाही, माझ्याकडे त्यांनी कुठलाही संपर्क साधलेला नाहीये, यावरून काँग्रेसमधील जो बेबनाव आहे तो समोर येत आहे। एकंदरीत नाना पटोले यांच्या संदर्भात जे स्थानिक जे त्यांचे एकंदरीत राज्यस्तरीय नेते आहेत त्यांचा जो छुपा अंतर्गत वाद आहे तो आता चव्हाट्यावर आला असं म्हणायला वावगं ठरणार नाही। कारण सत्यजित तांबे यांनी ज्यावेळी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती त्यानंतर पहिलं टार्गेट करण्यात आलं होतं ते बाळासाहेब थोरात यांना, कारण सत्यजित तांबे यांचे ते मामा आहेत आणि त्यांना या संदर्भात कशी माहिती नव्हती अशी विचारणा पक्षामधून केली जात होती। आणि त्यानंतर पुन्हा एकदा सत्यजित तांबेंनी ज्यावेळी गौप्यस्फोट केला की मला उमेदवारी मिळाली, वडिलांच्या ठिकाणी उमेदवारी मिळावी यासाठी मी पक्षाकडे वारंवार विनंती केली होती, या संदर्भातील माहिती बाळासाहेब थोरात यांना दिली होती, नाना पटोले यांच्याशी संपर्क साधला होता। त्यानंतर पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाच्या निशाण्यावर आलेले होते। काँग्रेसमधील जे त्यांचे अंतर्गत विरोधक आहेत त्यांनी सातत्याने
बाळासाहेब थोरात हे भाजपचा अजेंडा राबवत आहेत काँग्रेसमध्ये, अशा प्रकारचे आरोप केलेले होते. हे छुपे आरोप होते, उघडपणे आरोप झाले नसले तरी त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात पक्षीय स्तरावर सुरू झालेली होती आणि त्याचाच कुठेतरी फटका आता आपल्याला बसल्याचा पाहायला मिळू शकतो. कारण एकंदरीत ज्या प्रकारची अंतर्गत चौकशी सुरू होती त्यानंतर बाळासाहेब थोरात यांना टार्गेट केलं जात होतं आणि म्हणूनच थोरात यांनी आपल्या विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आता काँग्रेस पक्षात रंगलेली आहे. आपण थेट बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र 2 दिवसानंतर मी माझी भूमिका आहे ती स्पष्ट करेल अशी माहिती थोरात यांनी दिलेली आहे. काहीच दिवसांपूर्वी अधिवेशन काळामध्ये ज्यावेळी त्यांचा अपघात झालेला होता त्यानंतर ते आपल्या राहत्या घरीच, वरळी येथील राहत्या घरीच विश्रांती घेत आहेत आणि त्यांनी आपला राजीनामा दिल्याची माहिती आहे ती आता समोर येत आहे. HK पाटील जे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आहेत ते या संदर्भात आता नेमका काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल. कारण प्रभारी जो असतो पक्षाचा तो एक दुवा म्हणून काम करत असतो. दिल्लीमध्ये जे हायकमांड बसलेलं आहे ते आणि महाराष्ट्रातील नेत्यांची समन्वय म्हणून ते काम करत असतात. आता नेमकी ते काय भूमिका घेतात ते पाहावं लागेल. अगदी हायकमांड बाळासाहेब थोरात यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न देखील आहे अशी देखील माहिती कळतीये. काय नेमका निर्णय घेऊ शकते, काय शक्यता वर्तवण्यात येत आहेत? नक्कीच एकंदरीत ज्या प्रकारे आपल्याला माहित आहे की बाळासाहेब थोरात मोठं नेतृत्व आहे नगर जिल्ह्यामधून, विशेषतः मोठ्या संख्येने काँग्रेस वाढीमध्ये त्यांचं काम आहे आणि आज त्यांची ही पहिली पिढी नसेल, त्यांच्या आधीच्याही पिढ्यांनी त्यामध्ये योगदान दिलेलं आहे. म्हणून बाळासाहेब थोरात हे काँग्रेससाठी अतिमहत्त्वाचे नेते मानले जातात. अशा वेळी काँग्रेसकडून नक्कीच त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जाईल. नेमका काय वाद आहे त्यासाठी आता पुन्हा एकदा प्रभारी आपल्याला या ठिकाणी ऍक्टिव्ह होताना दिसतील. कदाचित येत्या 2 दिवसामध्ये पक्षश्रेष्ठीमधून नक्कीच केंद्रीय पातळीवरून कुठला तरी नेता या ठिकाणी महाराष्ट्रात येताना आपल्याला पाहायला मिळेल, चर्चा करताना पाहायला मिळेल. नाना पटोले असेल यांच्याशीही संपर्क साधला जाईल की नेमकं काय जे वाद आहेत ते आपापसामध्ये मिटवण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण आधीच काँग्रेसला लागलेली गळती आहे, त्यात मोठ्या प्रमाणात जे अंतर्गत वाद आहेत ते चव्हाट्यावर येऊ लागलेले आहेत. सत्यजित तांबे असतील किंवा त्यांच्या वडिलांच्या स्वरूपामध्ये मोठं नेतृत्व आधीच काँग्रेस गमावू पाहत आहे आणि त्या पाठोपाठ जर थोरातही गेले तर मोठा धक्का काँग्रेसला मानता येऊ शकतो. कारण या आधीच नगरमध्ये त्यामुळे काँग्रेसमधील हे अंतर्गत कलह थांबवण्यास काँग्रेसला आता काँग्रेस हायकमांडला यश येतंय की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ.